नमस्कार मित्रांनो, चला तर आपण 12वीची IMP प्रश्न घेऊन आलो. तर हेच प्रश्न येणार आहे 100%. याचाच तुम्ही अभ्यास करून जावे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. चला तर सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, आन्सर द फॉलोइंग सब्जेक्ट क्वेश्चन. अशा प्रकारे विचारण्यात येणार आहे. तर त्यामधला आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड राईट द स्टेटमेंट्स. तर प्रश्न असा असणार, when there is not partnership agreement between partnership, the division of profits take place in that dot ratio. तर डोळे झाकून इक्वल हा शब्द लिहून टाकायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे बघा, नॉट प्रॉफिट कन्सर्न्स रिंडर्स सर्व्हिस इन पब्लिक ॲट लेजर. त्या जागी सोशल हा शब्द लिहून टाकायचा डोळे झाकून. त्यानंतर तिसरा आहे बघा, इफ मशिनरी इन टेकन ओव्हर बाय द पार्टनर अकाउंट इज डेबिटेड. त्या जागी कॅपिटल हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर चौथा आहे बघा, न्यू रेशो ओल्ड रेशो रेशो. तर त्या जागी गॅन रेशो हा असणार आहे. त्यानंतर पाचवा आहे बघा, डिझुलेशन एक्सपेन्सेस आर क्रेडिट टू अकाउंट. त्या जागी आहे बघा, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. हा डोळे झाकून लिहायचा आहे. तर हा आपल्यासाठी 5 मार्कासाठी विचारण्यात येणार आहे. त्यानंतर बी आहे बघा, राईट द वर्ड प्रेस ट्रिम विच सबस्टिट्यूटेड इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यामधला पहिला आहे बघा, द पार्टनर हू डेड. त्याचं उत्तर असं लिहायचं आहे, डिसिसेड पार्टनर. त्यानंतर दुसरा आहे बघा, द पर्सन ऑर परचेस इन द शेअर्स ऑफ अ कंपनी. त्याचं उत्तर असं लिहायचं आहे, शेअर होल्डर. त्यानंतर तिसरा आहे बघा, ए बिल ऑफ एक्सचेंज इज कंडिशनल ऑर्डर. त्याचा आहे बघा, अनकंडिशनल ऑर्डर. त्यानंतर आहे बघा चौथं, द रिसिप्ट्स विच आर नॉट रिसिव्ह्ड इन द नॅचरल. त्याचं उत्तर असं लिहायचं आहे, कॅपिटल रिसिप्ट्स. त्यानंतर पाचवा आहे बघा, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट्स अँड लॉस अकाउंट. त्याचा आहे नेट प्रॉफिट. अशा प्रकारे हे 5 मार्काचा विचारण्यात येणार आहे. बी असणार आहे. त्यानंतर सी आहे बघा, डू युअर अग्री ऑर डिसअग्री विथ द फॉलोइंग. ॲग्री अँड डिसॲग्री विचारण्यात येईल. त्याचा असं लिहायचं आहे, करेक्ट अकाउंट ऑलवेज शो अ डेबिट बॅलन्स. त्याचं डिसॲग्री लिहून टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिप्रेझेंट इतर सरप्लस ऑफ डिफिसिट. त्याचा आहे ॲग्री. त्यानंतर तिसरं आहे, ट्रिटरिंग पार्टनर इज कोल्ड अँड ऑथोइंग पार्टनर. त्याचं लिहून टाकायचं आहे, ए ॲग्री. त्यानंतर चौथा आहे बघा, द फार्म मस्ट बी डिझुलेटेड ऑन द रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. त्याचं डिसॲग्री लिहून टाकायचं आहे. त्यानंतर पाचवं आहे बघा, इक्विटी शेअर होल्डर गेट ग्रँडिटेड रिट ऑफ डिव्हिडेंड युरी हिअर. त्याचं डिसॲग्री लिहून टाकायचं आहे. त्यानंतर डी आहे बघा, फाइंड ओड 1. त्यानंतर आपल्याला त्याच्यातले असे 4 ओड दिलेले असणार. त्याच्यामधला एक वेगळा शब्द निवडायचा आहे. असं असणार आहे बघा, रिटेनिंग, नथिंग, डिस्थिनिंग, इन्थोरेसिंग असं असणार आहे. त्यामधला वेगळा शब्द आहे बघा, रिथेनिंग हा त्याच्यातला आहे. त्यानंतर दुसरा आहे, सबस्क्रिप्शन, स्टेशनरी, इंटरेस्ट रिसिव्ड, लॉकर, रिटर्न रिसिव्ड. त्यामधला विसंगीत शब्द असा असणार आहे, स्टेशनरी हा. त्याच्यानंतर तिसरा असणार आहे, डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड आणि डिप्रिशिएशन. त्यामधला वेगळा शब्द आहे बघा, डिप्रिशिएशन. त्यानंतर चौथा आहे बघा, बिल्स पेबल, जर्नल रिझर्व. त्यानंतर कॅपिटल. त्यानंतर मोटर. त्यानंतर वेगळा शब्द असा असणार आहे, मोटर कार. त्यानंतर पाचवा आहे बघा, कीबोर्ड, CPU, माऊस, टेली ERP. त्याच्यामधला वेगळा शब्द असणार आहे,
LEVRP. जर आपल्याला क्वेश्चन आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हेच 100% येतील. धन्यवाद.